नमस्कार सगळ्यांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आहे दसरा, सगळ्यांना हॅपी दसरा, दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। आज मी बनवणार आहे बेसनची खीर। त्यासाठी कढई ठेवलेली आहे, गॅस चालू केलेला आहे, त्यामध्ये मी तूप घालून घेते। हे बघा, तूप टाकते, एक 2 चमच टाकलेले आहे। बघा 2 चमच बेसन आहे, 2 चमच आता याला कमी गॅस करून असं हलकंच भाजून घेते। गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा आणि भाजायचं याला, नाहीतर फुल ठेवलं तर कडू होते आणि व्यवस्थित लागत नाही खायला। तूप टाकल्यानंतर सगळं आपलं बेसन ओलं झालेलं आहे, त्यासाठी थोडा वेळ लागते भाजायला। थोडं बारीक गॅसवरच भाजायचं असते याला। हे बघा, आणखीन थोडा वेळ आहे, झालं होतं चालेलं आहे। हे बघा, आपलं बेसन भाजलेलं आहे। हे बघा, लाल कलर झालेला आहे बेसनाचा, पिवळा होता तर थोडासा लाल खरपूसवणाचा झालेला आहे। यामध्ये मी दूध टाकणार आहे, थोडं थोडं दूध टाकून याला थोडं हलवून घेते। आपल्याला गाठी होऊ द्यायची नाही, होतच नाहीत गाठी, तरी पण हलकंसं काहीच वेळ लागत नाही रेसिपीला, लवकर पटापट होऊन जाते आपली। हे बघा, सगळं असं घुटून घेते मी, कारण याच्यामध्ये गाठ नको आहे आपल्याला, खीरसारखी करायची गाडी। सगळ्या हलकंच गाठी फोडून घेते याच्यामधल्या। थोडं गॅसचा थोडं बारीक ठेवायचा गॅस, नंतरच फोडावं लागेल, नाहीतर आळत येईल फुल गॅस ठेवलं तर, मग आपल्याला पण पोळी होणार नाही। हे बघा, याच्यामधले गाठी फुटलेले आहेत। आता याला घट्ट होईपर्यंत शिजून घेते मी, एक 2-4 उकळ्याला घट्ट होते, कारण बेसनचे आहे आपल्या। हे बघा, आपली खीर अशी झालेली आहे घट्ट होण्याची। हे बघा, आळलेली आहे। आता यामध्ये काजू बदामचे काप आहेत ते टाकून घेते। तळले नाही, तशीच टाकते कच्चे, तळल्यानंतर आवडत नाहीत आमच्या इथं। आता एक उकळी येऊ देऊत आणि नंतर साखर टाकूत, कारण खीर आहे ना, शिजत आली की साखर टाकायचं। हे अर्धी वाटी साखर आहे, टाकून घेते। साखर टाकलेली आहे, 1-2 मिनटं आपण शिजून घेऊ, कारण साखर सगळीकडे एकजीव होईल आणि विरघळून जाईल। त्यासाठी साखर आपली एकजीव झालेली आहे, खिरीमध्ये विरघळून गेलेली आहे। हे बघा, अशी झालेली आहे, म्हणजे साखर विरघळली। आणखीन 1 मिनटं शिजून घेते, नंतर हे एका साईडला ठेवून टाकून ते गॅस बंद करून टाकते। हे बघा, आपली पुरी कशी काटोकाट हे कट्टम फुगलेली आहे, मस्त झालेली आहे, लाल आहे बघा। असे झाले की काढून घेते मी। असे सगळ्या पुऱ्या करून घेणार आहे। हे बघा, आपल्या दसऱ्याचं जेवायला तयार आहे। इकडे पुऱ्या केल्यात, आपली ही बेसनची खीर आहे। हे बघा, अशी झालेली आहे। आपण एका साईडला जर बासुंदी ठेवली आणि एका साईडला बेसनची, दोन्ही कोणते आहेत ओळखायला सुद्धा आपल्याला प्रश्न पडून जाते। एकदम अशी झालेली आहे बासुंदी सारखी खीर आपली बेसनची। हे बघा, तिखट वरण आहे, इथे सपक वरण आहे, तडका वरण, आलूची भाजी आहेत आणि भजी आहेत इकडं, आणि इथं भात। या जेवण करायला या। व्हिडिओ कसा वाटला काय नाही मला कमेंटमध्ये नक्की कळवा। दुसरं आहे नाही, कुठून
ठीक आहे मी काढते बस वाटतं का